आज मी ही सशे कांदाची भाजी आणलेली आहे आणि ही भाजी आणल्यानंतर तिला साफ करून घ्यायची, म्हणजे तिच्यामध्ये काही गवत वगैरे असतो तो निवडून घ्यायचा व्यवस्थित आणि तिला स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायची. आणि ही भाजी वर्षातनच भेटते. पाऊस पडला की सुरुवातीलाच ही भाजी येते आणि तेव्हाच ही भाजी खाल्लेली चांगली. जास्त मोठी झाल्यावरती चांगली लागत नाहीये. तर ही भाजी मी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे. आता तिला मी कट करून घेते. आणि ही भाजी नदी किनारी किंवा जंगलातच भेटते. आदिवासी बायका घेऊन येतात. तर तुम्ही या भाजीला सशे कांदाचीच भाजी म्हणता का? हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे मी भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक कापूनही घेतलेली आहे. तर आता एका साईडला मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाली तर त्याच्यामध्ये आधी आपण तेल टाकून घेऊ. या भाजीसाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे, अर्धा मुठी इतकं लसूण घेतलाय आणि इथे 3 ते 4 मी लाल मिरच्या घेतल्यात. तुम्ही लाल मिरच्या ऐवजी हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घ्या. तर एका साईडला मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई व्यवस्थित गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान गरम झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरं टाकून घेतलंय. जिरं व्यवस्थित तडतडलं की लगेचच आपण हे कापून ठेवलेला लसूण आधी टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये लगेचच कांदा आणि मिरची टाकून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला गोल्डन कलर वरती परतून घ्यायचंय. आणि ही भाजी बनवायलाही काही कठीण नाहीये. आपण जशी शेपूची मेथीची भाजी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला ही भाजी बनवायची असते. तर इथे कांदा छान गोल्डन कलर वरती आता परतून झालाय. तर आपण लगेचच थोडे मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी धनेपूड टाकते. याच्यात काही जास्त मसाले टाकायची गरज नाहीये. आणि त्यांना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. आता व्यवस्थित परतून झालाय तर लगेचच आपण ही कापून ठेवलेली सशे कांदाची भाजी टाकून घ्यायची आणि भाजी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि भाजी परतायची, म्हणजे तिला लवकर वाफ लागून ती शिजली जाते आणि भाजी शिजल्यानंतर कमी होते. मग राहिलेली भाजी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो. तर इथे परतून झाली आणि भाजी तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे लगेचच ती भाजी कमी झालीये. तर आता मी राहिलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचा बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझी नवीन रेसिपी आली त्याचा लगेचच नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली तर तिला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये तिला शेअर करा. तर इथे भाजी व्यवस्थित परतून झालीये. आता आपण तिच्यावरती झाकण ठेवून ती 5 मिनिटं कमी गॅसची फ्लेम बारीक ठेवून तिला शिजून घ्यायची. आता इथे 2 मिनिटं झाले तर भाजी एकदा चेक करायची आणि व्यवस्थित पुन्हा तिला अशी परतून घ्यायची. कारण ती भाजी करपू नये म्हणून आपण तिला मध्ये मध्ये चेक करायची. आणि मीठ लगेच टाकायचं नाहीये, कारण कोणत्याही पालेभाज्यांमध्ये मीठ लगेच नाही टाकायचं, कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते आणि आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो. तर त्याच्यामुळे भाजी खारड होऊ शकते. तर इथे भाजी व्यवस्थित आता शिजून झाली तेव्हा मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित तिला परतून झाकण ठेवून वाफेवरती शिजून घ्यायची. म्हणजे वाफेमुळे मिठाला पाणी सुटतो आणि मग ती भाजी व्यवस्थित ती शिजली तर ती चवीलाही छान लागते. आणि ह्या रानभाज्या चवीलाही छान असतात आणि त्याच्यात कोणतीही केमिकल फवारणी केलेली नसते. त्याच्यामुळे अशा ह्या पालेभाज्या आपण खाल्लेच पाहिजेत आणि हिरवे पालेभाज्या खाणं तर आपल्या शरीराला केव्हाही चांगलंच. तर इथे मी भाजी परतून झाली माझी, तर झाकण ठेवून एकदा वाफेवर शिजून घेऊ. तर इथे 2 मिनिटं झाली आहेत, मी झाकण काढून बघते. तर इथे भाजी आपली आता व्यवस्थित झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तिला पाणी सुटलंय मीठ टाकल्यामुळं. आता तिला आपण तो पाणी तिचं पूर्ण आटून घेणार आहोत. तर पुन्हा 2 मिनिटं गॅसची फ्लेम बारीक ठेवून आपण तिला शिजून घ्यायची आहे. इथे 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया आणि तयार झाली आहे आपली सशे कांदाची भाजी. तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता, तसंच भातासोबतही खाऊ शकता. कोरडा भात आणि ही भाजी इतकी सुपर लागते, मी सांगते म्हणून एकदा खाऊन बघा.
चपाती भाकरीपेक्षाही त्या भातासोबत छान लागते आणि मला तर तशीच खायला खूप आवडते. तर आजची रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.